नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्र भूगोल स्पेशल प्रश्नसंच पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत पूर्ण स्पष्टीकरणासहित. हे प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि जेवढ्या काही महत्त्वाच्या TCS आणि IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या भरत्या आहेत, त्या सर्वांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ जो आहे हा पूर्णपणे महत्त्वाचा ठरणार आहे आणि यामध्ये आपण जवळ 20 प्रश्न जे आहेत हे घेतलेले आहेत. या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्याची निवड केली होती? या ठिकाणी प्रश्न थोडासा कन्फ्युजनमध्ये विचारलेला आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्याची निवड केली होती? तर या ठिकाणी राज्याभिषेकाच्या वेळी असा देखील एक शब्द महत्त्वाचा होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर रायगड हे जे आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून या किल्ल्याची निवड केली होती. यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये राज्याभिषेकासाठी रायगड किल्ल्याची निवड केली आणि त्याला स्वराज्याची राजधानी म्हणून देखील घोषित केलं. रायगड हा किल्ला महाडजवळ असून तो दुर्गम आणि बळकट म्हणजे स्ट्रॉंग किल्ला मानला जातो. त्यापूर्वी राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा नोट करून घ्या किंवा PDF सुद्धा आपण डायरेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता, कारण हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. चला प्रश्न क्रमांक दुसरा आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते? यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960 ला झालेली आहे. आणि दुसरा प्रश्न काय आहे की त्यावेळी प्रशासकीय विभाग किती होते ज्यावेळी महाराष्ट्राची स्थापना झाली? आणि त्यावेळी होते पहा ऑप्शन क्रमांक 2 तर 4 विभाग होते. प्रशासकीय विभाग किती होते? 60 मध्ये 4 होते. यामध्ये थोडेसे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली तेव्हा राज्यामध्ये फक्त 4 प्रशासकीय विभाग होते. यामध्ये कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. तर औरंगाबादवरती लक्षात ठेवा, लगेच काही लोक कमेंट करून सांगतील की नाव बदललेलं आहे. थोडंसं लक्ष देऊन पहा. तर काही काळानंतर प्रशासकीय सोयीसाठी आणि विकेंद्रीकरणासाठी या विभागांची पुनर्रचना करण्यात आली आणि सध्या 2025 मध्ये महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. यामध्ये कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि नाशिक हे जे आहेत हे 6 प्रशासकीय विभाग अस्तित्वात आहेत. प्रशासकीय बदलांचा इतिहास पाहता 1960 या वर्षी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते आणि आता त्यांची संख्या 36 वर गेलेली आहे. थोडंसं समजावून घ्या. या ठिकाणी आपण औरंगाबाद नाव का लिहिलेलं आहे? कारण ज्यावेळी स्थापना झाली 1960 ला त्यावेळी नाव त्याचं औरंगाबाद होतं, पण औरंगाबादचं नवीन नाव आत्ताचं छत्रपती संभाजीनगर असं आहे. या ठिकाणी अजून आपल्याला 2 प्रश्न तयार होतात आणि हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात सुद्धा आलेले आहेत. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? तर तेव्हा होते पहा 26 जिल्हे. कधी? 1960 ला. आणि प्रशासकीय विभाग किती होते? 4 होते. आणि सध्या 2025 मध्ये प्रशासकीय विभाग 6 आहेत आणि जिल्हे किती आहेत? तर जिल्हे आहेत सध्या 36. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. पुणे आणि मुंबई या 2 महानगरांना जोडणारा घाट कोणता आहे? पुणे आणि मुंबई या 2 जे मोठे मोठे नगर आहेत यांना जोडणारा घाट आपल्याला विचारलेला आहे. काही विद्यार्थी लगेच कमेंट करून सांगतील की खंडाळा घाट आहे, पण पुस्तकामध्ये खंडाळा घाट असा उल्लेख केलेला नाही. तर त्याचा उल्लेख पुस्तकामध्ये बोर घाट म्हणून आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यामध्ये पूर्वी एक प्रश्न विचारला होता की थळ घाटाला नवीन नाव काय आहे किंवा थळ घाट जो आहे हा कोणत्या नावानं ओळखला जातो? तर तो कसारा घाट या नावानं ओळखला जातो आणि बोरघाट जो आहे तो खंडाळ्याने ओळखला जातो. यामध्ये 2 पॉइंट्स आहेत इम्पॉर्टंट. पुणे आणि मुंबई यांच्या दरम्यान सह्याद्री रांगेमध्ये बोरघाट जो आहे त्याला खंडाळा घाट असंही म्हटलं जातं आणि हा घाट जो आहे हा महामार्ग 48 जो की जुना महामार्ग जर सांगायचं झालं तर नॅशनल हायवे 4 होता आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे तसेच रेल्वे मार्गासाठी हा महत्त्वाचा घाट आहे. कोणता घाट? बोरघाट. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर
हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर तो आहे पहा तारापूर. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, की तारापूर जो आहे अणुविद्युत प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? यावरती मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जर आपल्याला 2014 या वर्षापूर्वी जर हा प्रश्न विचारला असेल, तर त्याचं उत्तर असणार होतं पहा ठाणे, लक्षात ठेवा. पण हा प्रश्न जर आपल्याला 2014 नंतर विचारलेला असेल, तर त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर पालघर हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर यामध्ये थोडंसं कन्फ्युजन काय आहे, तर तारापूर अणुऊर्जा केंद्र जे आहे हे पालघर या जिल्ह्यामध्ये येतं, ज्याला पूर्वी म्हणजे 2014च्या पूर्वी ठाणे जिल्हा तो होता आणि त्यामध्ये आहे पहा तारापूर अणुऊर्जा प्रकल्प. आणि या ठिकाणी 1969 मध्ये अमेरिकेच्या मदतीने सुरू झालेला हा जो प्रकल्प आहे हा भारतातील पहिला आणि आशियातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प होता. पर्याय क्रमांक 3 पालघरमध्ये तो स्थित आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी कोणती, जिला दक्षिण गंगा या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी दोन प्रश्न वेगवेगळे आहेत. पहिला प्रश्न काय आहे, की महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि सर्वात मोठी नदी कोणती आहे आणि त्याच नदीला दक्षिण गंगा या नावानं ओळखलं जातं. तर सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे, की ती नदी आहे गोदावरी नदी. ऑप्शन क्रमांक 4. यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि कन्फ्यूज होणारे पॉईंट्स आहेत, ते समजावून घ्या नीट. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब असणारी नदी आहे. तिची एकूण लांबी 1465 किलोमीटर एवढी आहे आणि महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर एवढी आहे. ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर म्हणजेच ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये उगम पावते. गोदावरी नदी जी आहे ही कोणत्या ठिकाणी उगम पावते? जर आपल्याला जिल्हा विचारला तर नाशिक आणि ठिकाण विचारलं तर त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी टेकड्या. यामध्ये अजून दोन प्रश्न लक्षात ठेवायचे. आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आहे गोदावरी. असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, की खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा या नावानं ओळखलं जातं? तर तिचं उत्तर सुद्धा आहे गोदावरी. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या वायव्येस म्हणजे नॉर्थ वेस्टला कोणत्या राज्याची व केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे? लक्षात ठेवा, आपल्याला काय विचारलंय, महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला कोणतं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची बॉर्डर लागून आहे? मित्रांनो, ज्यावेळी आपण नकाशा वाचन शिकतो त्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं आपल्याला दिशा माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जर नकाशा असा असेल तर नकाशाची खालची बाजू जी असते तर खालची बाजू असते कोणती? दक्षिण बाजू. वरची बाजू कोणती असते? उत्तर बाजू. उजव्या साईडची बाजू जी असते पूर्व आणि डाव्या साईडची जी बाजू असते ती असते पश्चिम. आणि या दोघांच्या मध्ये येणारा जो भाग असतो तो असतो पहा वायव्य. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला सर्वात सोपं सांगायला जाईल की कोणतं राज्य आहे वायव्य दिशेला, तर सर्वांना सोपं जाईल गुजरात राज्य आहे. आणि केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये थोडेसे पॉइंट्स आहेत, ते समजावून घ्या. महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात हे राज्य आहे आणि दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. भौगोलिक स्थान निश्चितीमध्ये दिशा आणि शेजारील राज्य जे आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या आणि 1 केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा भिडलेल्या आहेत. यावर सुद्धा प्रश्न विचारला होता, की महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा आहेत? तर किती? 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात ऑक्टोबर हीट आणि परतीचा पाऊस साधारणपणे कोणत्या काळामध्ये पडतो? पहा, ऑक्टोबर हीट म्हणलं की सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये ऑक्टोबरचा उल्लेख आलेला आहे. आणि दुसरा प्रश्न काय आहे, की परतीचा पाऊस साधारणपणे कोणत्या काळामध्ये पडतो? तर सर्वात सोपं उत्तर आहे, ज्यामध्ये ऑक्टोबर हीटमध्ये ऑक्टोबर जर असणारच आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये किंवा या काळामध्ये ऑक्टोबर हीट असते आणि परतीचा पाऊस सुद्धा याच काळामध्ये पडतो. का पडतो यावर सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचे विचारले जातात. तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटी नैऋत्य मोसमी वारे जे आहेत हे परत फिरू लागतात आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये आकाश निरभ्र असतं, म्हणून आर्द्रता वाढते आणि त्यामुळे तापमान देखील वाढतं आणि त्याच तापमान वाढीला ऑक्टोबर हीट म्हणून ओळखलं जातं. या काळामध्ये ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात काही प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा पडतो, त्याला परतीचा पाऊस म्हणतात किंवा अजून एक त्याला नाव आहे हस्त नक्षत्राचा पाऊस. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील मॅंगनीजचे साठे प्रामुख्याने कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये केंद्रित आहेत? केंद्रित म्हणजे काय, तर कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहेत मॅंगनीजचे साठे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 ला जशास तसा विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर नागपूर आणि भंडारा या 2 जिल्ह्यांमध्ये मॅंगनीजचे जे साठे आहेत हे मुबलक प्रमाणामध्ये आहेत. यावरती 2 पॉइंट्स आहेत, ते लक्ष देऊन पहा. महाराष्ट्राची खनिज संपत्ती प्रामुख्याने पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणामध्ये आहे.
तर मॅंगनीज हे लोह पोलाद उद्योगासाठी आवश्यक असणारं एक महत्त्वाचं खनिज आहे. त्याचे साठे जे आहेत हे नागपूरमधले ठिकाणं कोणते आहेत? रामटेक आणि सावनेर. तसेच भंडारामधलं जे तुमसर ठिकाण आहे तर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं पहा मॅंगनीज. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक आहे? म्हणजे खालीलपैकी असा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये वनांचं प्रमाण जे आहे हे अधिक आहे, अधिक म्हणजे जास्त आहे. आणि यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 आणि 2019 सुद्धा विचारण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर गडचिरोली हे आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये सुद्धा 2 पॉइंट्स आहेत पहा. गडचिरोली जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 70% पेक्षा जास्त भाग जो आहे तो वनाखाली येतो. त्यामुळे या जिल्ह्याला वनांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या ठिकाणी सागवन, बांबूची वनं जे आहेत हे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. जे जे विद्यार्थी वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे किंवा हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न ठरेल. यानंतरचा प्रश्न आहे, गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहेत? आपल्याला 2 नद्या दिलेल्या आहेत. पहिली नदी कोणती आहे? गोदावरी नदी. आणि दुसरी नदी कोणती आहे? तर भीमा नदी. आणि प्रश्न काय विचारलाय की या 2 नद्यांची खोरे कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहेत? आणि ती पर्वतरांग आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर हरिश्चंद्र बालाघाट ही जी पर्वतरांग आहे या पर्वतरांगेमुळे झालेली आहे. तर भीमा आणि गोदावरी नदीची खोरे अलग अलग. सह्याद्री पर्वतातून पूर्वेकडे जाणाऱ्या उपरांगा नद्यांची खोरी वेगळी करतात. यामध्ये हरिश्चंद्र बालाघाट रांगेमुळे उत्तरेकडील गोदावरी खोरं आणि दक्षिणेकडील भीमा खोरं जे आहे ते वेगवेगळं झालेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असलेल्या अजिंठा व वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला विचारला जातो त्या त्या ठिकाणी हा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा आपल्याला छत्रपती संभाजीनगर पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहे पहा अजिंठा आणि वेरूळ. आणि ह्या ज्या लेण्या आहेत ह्या येतात ऑप्शन क्रमांक 3, तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्या स्थित आहेत. यावरचे काही महत्त्वाचे 2 पॉइंट्स आहेत पहा. अजिंठा व वेरूळ या दोन्ही जगप्रसिद्ध लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. 1983 साली त्यांना युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे. वेरूळ या ठिकाणचं कैलास मंदिर जे आहे हे एकाच खडकातून कोरलेलं जगातील सर्वात मोठं स्थापत्य कला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार आणि दक्षिण उत्तर विस्तार अनुक्रमे किती किलोमीटर एवढा आहे? या ठिकाणी सर्वात कन्फ्युजन होणारा हा प्रश्न आहे. विस्तार कसा विचारलेला आहे? पहिला विचारलाय आपल्याला पूर्व पश्चिम आणि दुसरा विचारलाय कसा, तर दक्षिण उत्तर हा कसा विस्तार आहे. तर यामध्ये थोडंसं समजावून घ्या. तर पूर्व पश्चिम जे आहे तर तो आहे 800 किमी आणि दक्षिण उत्तर जो आहे तर तो आहे 720 किमी. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. यावरचे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स पहा. तर महाराष्ट्राचा अक्षयवृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार पाहता राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे 800 किलोमीटर एवढा आहे आणि दक्षिण उत्तर विस्तार जो आहे तो 720 किलोमीटर एवढा आहे. राज्याला लाभलेला समुद्र किनारा हा 720 किलोमीटर लांबीचा आहे, जो दक्षिण उत्तर विस्ताराशी मिळता जुळता आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई त्याची उंची किती आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कळसुबाई. त्याची उंची आपल्याला विचारलेली आहे. पहा, उंची एक पहिला प्रश्न आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो दुसरा प्रश्न आपल्याला झालेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा. कळसुबाई हे जे शिखर आहे याची उंची आहे 1646 मीटर आणि जिल्हा जो आहे तो आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर. या ठिकाणी थोडेसे महत्त्वाचे पॉईंट समजावून घ्या. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई असून याची उंची 1646 मीटर एवढी आहे. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यामध्ये स्थित आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे, अहिल्यानगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती ते स्थित आहे. आणि शिखर जे आहे हे सह्याद्री पर्वतरांगेत येतं. त्याला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा चाळकेवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आशियातील सर्वात मोठा वाइंड फार्म म्हणजे काय? पवन ऊर्जा प्रकल्प. त्याचं नाव काय आहे? चाळकेवाडी. पण हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
आणि तो येतो पहा ऑप्शन क्रमांक 4, तर सातारा हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. सातारा हा जो जिल्हा आहे हा अपारंपरिक ऊर्जेमध्ये अग्रेसर असणारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी आणि वनकुसवडे या पठारावरती पवनचक्क्याचं मोठं जाळं स्थित आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याला पवनचक्क्यांचा जिल्हा किंवा पवन ऊर्जेचा जिल्हा म्हणून देखील ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यांतून जातो? हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 4 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीमध्ये, त्यामुळे आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जो समृद्धी महामार्ग आहे तो किती जिल्ह्यांमधून जातो? तर तो जातो पहा ऑप्शन क्रमांक 3, तर 10 जिल्ह्यांमधून तो प्रवास करतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याचे जे पॉईंट्स आहेत ना मित्रांनो, हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. कधी कधी आपल्याला लांबी विचारली जाते. 701 किलोमीटर लांबीचा हा एक्सप्रेस मार्ग आहे जो नागपूर ते मुंबई या दोन शहरांना जोडण्याचं काम करतो. तो प्रत्यक्षरित्या 10 जिल्ह्यांमधून जातो. या 10 जिल्ह्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत? नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे हे जे 10 जिल्हे आहेत या 10 जिल्ह्यांमधून जातो पहा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. आणि हा जो महामार्ग आहे हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी गेम चेंजर रस्ता मानला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यावरती आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला होता की जो समृद्धी महामार्ग आहे तो कोणत्या जिल्ह्यातून जात नाही, आणि त्यामध्ये 3 जिल्हे आपल्याला दिलेले होते. बुलढाणा एक होता, वाशिम एक होता आणि अमरावती होता, आणि चौथं जे होतं तर तो बीड जिल्हा एक होता. तर लक्षात ठेवा, बीडमधून तो जात नाही. जे 10 जिल्हे सांगितले ते 10 जिल्हे परत एक वेळा लक्षात ठेवा. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे या 10 जिल्ह्यांतून जातो हा एक्सप्रेसवे. पर्याय 3 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? जी काही जनगणनेवरती प्रश्न विचारले जातील हे पूर्णपणे 2011 वरच विचारले जाणार आहेत. कारण शेवटची जी जनगणना आहे ही 2011 या वर्षी झालेली आहे. त्यानंतर अद्यापही 2021 मध्ये झालेली नाही, ती 2027 मध्ये हो असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. पण आपल्याला जेवढे काही प्रश्न विचारले जातील हे 2011च्या जनगणनेवरती विचारले जाणार आहेत. महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तर 82.34% 3-4% हा जो आहे हा महाराष्ट्राचा 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता दर होता. यामध्ये पुरुष साक्षरता 88.38% आणि महिला साक्षरता 75.87% एवढा आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुनं व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी, सर्वात मोठं ताडोबा अंधारी. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याच्यावरचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ना, तर या पॉईंट्सवरती आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे जे 1955 मध्ये स्थापित आहे. अंधारी अभयारण्य आणि ताडोबा मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे तो तयार झालेला आहे. हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि वाघांच्या संख्येसाठी आणि सफारीसाठी प्रसिद्ध आहे पहा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा, यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. 6 कोणकोणते आहेत? यामध्ये आहे ताडोबा जे चंद्रपूरमध्ये आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे बोरिवलीमध्ये आहे, पेंच जे आहे ते नागपूरमध्ये आहे आणि याच उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील ओळखलं जातं. नवेगाव जे आहे तर ते गोंदियामध्ये आहे, गुगामल हे मेळघाट अमरावतीमध्ये आहे आणि चांदोली हे जे आहे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरीची काही बॉर्डर यांच्यावरती पसरलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी असून ती खचदरीतून, खचदरी म्हणजे काय, रिफ्ट व्हॅलीमधून वाहन करते? हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, तर वरील दोन्ही. वरील दोन्ही म्हणजे काय, तर नर्मदा नदी आणि तापी नदी ह्या ज्या आहेत ह्या पश्चिम वाहिनी नदी असून ह्या रिफ्ट व्हॅलीमधून प्रवास करतात. यावरती काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्या खचदरीतून वाहतात. मात्र महाराष्ट्राच्या संदर्भात तापी नदीचं जे खोरं आहे हे विस्तृत आहे. तर नर्मदा नदी जी आहे ही केवळ महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून नंदुरबार जो जिल्हा आहे त्या ठिकाणाहून हा 54 किलोमीटर फक्त वाहते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठार प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्र पठार हे जे आहे हे कोणत्या खडकापासून बनलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, MPSCची प्री एक्झाममध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. आणि ही जी पठार आहे हे बनलेलं आहे पहा बेसॉल्ट या खडकापासून. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा. महाराष्ट्र पठाराचा म्हणजे दक्खन पठाराचा सुमारे 90% भाग जो आहे तो बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. सुमारे 6 ते 7 कोटी वर्षापूर्वी क्रिटिशियस कालखंडामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस जो आहे तो बाहेर आला होता आणि त्याचे थरावर थर साचून एक मोठं पठार तयार झालं होतं. या रचनेला डेक्कन ट्रॅप असं म्हटलं जातं. आणि महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठार जे आहे हे 90% जे आहे यावरती बेसॉल्ट खडकापासून ते बनलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून विभाजन होऊन कोणता नवीन 36वा जिल्हा निर्माण झालेला आहे? प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न काय विचारलाय की 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन 36व्या क्रमांकाचा जिल्हा जो आहे तो तयार झालेला आहे? त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये म्हणजे 2014च्या आधी महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे होते आणि 36वा जिल्हा जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 2, तर पालघर हे आपलं योग्य उत्तर होईल. पण याचे पॉइंट्स पहा. 1 ऑगस्ट 2014 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री जे होते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये ठाणे या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं आणि पालघर हा महाराष्ट्राचा 36वा आणि सर्वात नवीन जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ठाणे जिल्हा विभाजनापूर्वी देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा जो होता 2011च्या जनगणनेनुसार, तर ठाणे हा जिल्हा होता. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. हे संपूर्ण प्रश्न आपण स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला हे मला आपण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.